नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे ती म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावर सध्या ओबीसीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे आणि ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ सध्या आक्रमक झाले। सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येवर सरकारला पुन्हा निर्णय घ्यावा लागेल असं भुजबळांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण दुसऱ्यांवर अन्याय नको अशी भूमिका भुजबळांनी या बैठकीमध्ये बोलून दाखवलेली आहे। तर जातीचे खोटे दाखले दिलेत अशी माहिती मिळते, त्यावर कारवाई करा। 8 लाखांहून अधिक हरकती आल्या, त्यांचं पुढे काय झालं असा सवालही त्यांनी विचारलेला आहे। भुजबळ हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। तर ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी अनेक सवाल जे आहेत ते उपस्थित केले। तर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करा। बैठकीत प्रकाश शेंडगे यांनीही ही मागणी केली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं प्रकाश शेंडगे यांचं म्हणणं आहे। तर सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर 8 लाख हरकती आल्या असं प्रकाश शेंडगे म्हणतात। सरकारनं हरकतींवर आतापर्यंत निर्णय का नाही घेतला असा सवाल शेंडगे यांनी विचारलाय। तर दिलेल्या कुणबी नोंदी बोगस आणि खोट्या असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलेलं आहे। प्रकाश शेंडगे हे देखील आक्रमक झालेले आहेत। भुजबळ हे तर आक्रमक झालेले आहेतच, मात्र आता प्रकाश शेंडगे यांनी देखील अनेक मुद्दे उपस्थित केलेत। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं तात्काळ या नोंदी थांबवा असं शेंडगेंनी म्हटलंय। तर ओबीसी शिष्टमंडळ बैठकीत प्रकाश शेंडगे आक्रमक झाले। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करा, ओबीसीतून आरक्षण देऊ नका। सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर 8 लाख हरकती आल्या। सरकारनं हरकतींवर आतापर्यंत निर्णय का नाही घेतला असा सवाल त्यांनी विचारलाय। मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस आणि खोट्या असल्याचं प्रकाश शेंडगे म्हणतात। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं तात्काळ नोंदी थांबवा। सगळे सोयऱ्यांवर 27 तारखेला सुनावणी आहे, तोपर्यंत नोंदी थांबवा। अशा मागण्या ज्या आहेत त्या प्रकाश शेंडगे यांनी केलेल्या आहेत। सगळे सोयऱ्यांवर 27 तारखेला सुनावणी होणार आहे, तोपर्यंत कोणत्याही नोंदी करू नका असं शेंडगे म्हणतात।